संपूर्ण देशातील शिक्षक वर्ग आणि लाखो विद्यार्थ्यांच्या आक्रोशित कह रही है कि आजकल का तू कौड़ी का टीचर को ज्ञान नहीं है भाई। हमारे लिए एक वीडियो बनाती हैं कि YouTube के जो टीचर्स हैं उन्हें दो कौड़ी का ज्ञान नहीं, उन्हें कुछ नहीं आता। कह रही है दो कौड़ी के टीचर मतलब एक अनुभवी वृत्तवाचक जी आज तकच्या हल्लाबोल शो मध्ये लोकशाहीचे पडताळणी करणे अशी अंजना ओम कश्यप तिने एकाच वेळी शिक्षकाच्या सन्मानावर आणि विद्यार्थ्यांच्या भावनावर वार केला। YouTube वाले स्टार टीचर्स बडे फ्रॉड तो कौडी के हे शब्द म्हणजे फक्त टीकेचे वाक्य नाहीत, हे एका संपूर्ण प्रश्न असा आहे, खरोखर YouTube टीचर्स फ्रॉड आहेत का, की मीडियाच्या डोळ्यांना आता डिजिटल शिक्षणाची दृष्टीच पडली नाही। आजच्या या विशेष बातमीत आपण हे तर सत्य समजून घेऊया। सत्य आहे काय, कोण फसवणूक करत आहे आणि कोणाच्या मौनामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्य धोक्यात आलं आहे। चला सुरुवात करूया। प्रथम आपण हे समजून घेऊया की अंजना ओम कश्यप यांनी नेमकं काय म्हटले। 30 मे 2026 रोजी आज तक या हल्लाबोल या शो मध्ये जेव्हा नीट पेपर लीक आणि सीबीएसईच्या अपयशावर चर्चा सुरू होती तेव्हा अचानक त्यांनी विषय बदलला। त्या म्हणाल्या, स्टार टीचर्स, YouTube वाले स्टार टीचर्स जिनको कुछ जानना ना कौड़ी, कभी ब्लैक बोर्ड लेकर कुछ एक्सप्लेनर बनाते हैं, खाली व्यूज बटोरते हैं, उटपटांग ग्रैब्स लिखते हैं और उसके बाद से अपने आप को इतना महारथी समझने लगते हैं कि कुछ लोग उनको फॉलो करने लगते हैं उनके तमाशे की वजह से, और फिर वो जाकर जहां पर जो आता है वो बोलते हैं और उसके दम पर फिर वो पैसे वसूलते हैं, छात्रों से वसूलते हैं। ये सबसे बड़ी चिंता की बात है। ये जो एक्सप्लेनर बनाने वाले यूट्यूबर्स हैं और जो शिक्षक हैं उनमें फर्क है, वो फर्क सबको समझना पड़ेगा। ये जो आकर पैसों के लिए अपना धंधा बना रहे हैं एजुकेशन को, वो एक तरफ है और इसी वजह से स्कूल्स, कॉलेजेस, यूनिवर्सिटीज में पढ़ाई नहीं होती है। बच्चों से कह दिया जाता है कि भैया तुम कोचिंग सेंटर को ज्वाइन कर लो तभी तुम क्रैक कर पाओगे। ये कैसी व्यवस्था में हम जी रहे हैं? आजकाल YouTube वरील स्टार टीचर्स जे वाढते प्रमाण चिंताजनक आहे। अनेक जण फक्त व्ह्यूज साठी सेन्सेशनल व्हिडिओ बनवतात, त्यांच्याकडे खरी पारंगतता नाहीये, ते फ्रॉड आहेत। आणि नंतर त्यांनी आणखी एक वाक्य म्हटले, जिनको कुछ जानना ना कौड़ी, आणि संपूर्ण इंटरनेट हादरवून टाकले। ही दो कौडी के टीचर्स आहेत। दो कौडी के हे शब्द म्हणजे केवळ अवमान नाही, हे एका संपूर्ण समुदायाच्या मूल्याचा अवमान आहे। पण प्रश्न असा, अंजना ओम कश्यप यांनी हे शब्द का वापरले? कारण जेव्हा विद्यार्थ्यांचा आवाज, जेव्हा पेपर लीकचा विषय, जेव्हा सरकारच्या अपयशावर प्रश्न उभे राहतात, तेव्हा मुख्यधारा मीडियाला हे का वाटतं विषय बदलावा लागेल आणि बदलण्यासाठी काहींना ऑब्ट्यूज लक्ष निवडावे लागते आणि त्या लक्ष म्हणून निवडले गेले। YouTube टीचर्स हे सत्य आहे की खोटी माहिती? जेव्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात तेव्हा मीडिया मौन राहते, पण जेव्हा YouTube टीचर्सने प्रश्न उचलतात तेव्हा त्यांना फ्रॉड म्हणले जाते। जर YouTube टीचर्स फ्रॉड असतील तर लाखो विद्यार्थी त्यांना का पाठिंबा देतात? जर त्यांच्याकडे खरी पारंगतता नसेल तर कामाची नक्कीच पात्रता कुठून येते? आता आपण पाहूया YouTube टीचर्स कुठे उभे आहेत। अभिनय मॅथ्स ज्यांनी 10 लाख प्लस विद्यार्थ्यांना गणित शिकवले, खान सर ज्यांनी ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाची तयारी केली, धनीश सर ज्यांनी टीचिंग परीक्षाद्वारे ब्रिज कोर्स तयार केले, सुमन मॅडम ज्यांनी लाखो विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवले। हे शिक्षक फक्त व्ह्यूज साठी नाहीत, हे विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणत आहेत। पण अंजना ओम कश्यप यांनी हे सांगितले नाही, त्यांनी फक्त एका अंधाऱ्या समजुतीवर आधारित टीका केली। आकडेवारी सांगते 90% विद्यार्थी आता YouTube वरून तयारी करतात। 85% विद्यार्थी म्हणतात की YouTube टीचर्स त्यांना ज्याप्रमाणे समजते ते कोचिंग मध्ये मिळत नाही। 70% विद्यार्थी म्हणतात की YouTube टीचर्स त्यांच्या जीवनात बदल घडवून आणले। आणि अशा विद्यार्थ्यांच्या आवाजावर अंजना ओम कश्यप यांनी फ्रॉड असे शब्द वापरले। हे न्याय आहे का? हे लोकशाही युक्त आहे का? हे शिक्षणाच्या सन्मानाचे आहे का? आता पाहूया मुख्यधारा मीडियाचे मत। नीट पेपर लीक झाला, सीबीएसईच्या OSM इव्हॅल्युएशन मध्ये त्रुटी आढळल्या, विद्यार्थी आंदोलन करत आहेत। पण आज तक, NDTV, इंडिया टुडे या सर्व चॅनल्सवर विद्यार्थ्याच्या प्रश्नावर प्रश्न विचारले गेले नाहीत। मीडियाने सरकारवर प्रश्न का विचारले नाहीत? मीडियाने सीबीएसईच्या त्रुटीवर प्रश्न का विचारले नाहीत? मीडियाने विद्यार्थ्याच्या भावनावर प्रश्न का विचारले नाहीत? कारण मीडियाला वाटते की विषय बदलावा लागेल आणि बदलण्यासाठी काही ना काही ऑब्ट्यूज लक्ष निवडावे लागते आणि त्या लक्ष म्हणून निवडले गेले YouTube टीचर्स। जेव्हा विद्यार्थ्याचे प्रश्न असतात तेव्हा मीडिया मौन राहते, जेव्हा YouTube टीचर्स ते प्रश्न उचलतात तेव्हा त्यांना फ्रॉड म्हणले जाते। जर YouTube टीचर्स फ्रॉड असतील तर लाखो विद्यार्थी त्यांना का पाठिंबा देतात?
जर त्यांच्याकडे खरी पारंगतता नसेल तर कामाची नक्कीच पात्रता कुठून येते? आता आपण पाहूया युट्यूब टीचर्सची प्रतिक्रिया काय म्हणते. अभिनय मॅथ्स म्हणाले, लाखो विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा अपमान करता येत नाही. हे मीडिया म्हणजे नुसता फ्रॉडगिरी आहे. खान सर म्हणाले, आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत, आम्ही सरकारवर प्रश्न उभे केले. धनिश सर म्हणाले, मीडियाने विद्यार्थ्याच्या प्रश्नापेक्षा युट्यूब टीचर्सवर लक्ष केंद्रित केले, हे न्याय नाही. सुमन मॅडम म्हणाल्या, मीडियाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नापेक्षा युट्यूब टीचर्सवर लक्ष केंद्रित केले, हे न्याय नाही. हे शिक्षक फक्त व्ह्यूज साठी नाहीत, हे विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणत आहेत. आणि अशा शिक्षकावर अंजना ओम कश्यप यांनी फ्रॉड असे शब्द वापरले. हे न्याय आहे का? हे लोकशाही युक्त आहे का? हे शिक्षणाच्या सन्मानाचे आहे का? आता आपण पाहूया सोशल मीडियावर काय घडले. अंजना ओम कश्यप यांच्या बयानानंतर सोशल मीडियावर मोठा आक्रोश झाला. हॅशटॅग सपोर्ट युट्यूब टीचर्स हे ट्रेंड झाले. हॅशटॅग युट्यूब टीचर्स कॉन्ट्रोवर्सरी हे ट्रेंड झाले. लाखो विद्यार्थी आणि शिक्षक अंजना ओम कश्यप यांच्यावर विरोध करत आहेत. एका विद्यार्थ्याने म्हटले, आम्हाला युट्यूब टीचर्स वरून शिकवले जात आहे, ते आम्हाला जगण्याची कला शिकवत आहे. त्यांनी फ्रॉड म्हणणे म्हणजे आम्हाला फसवणूक करणे. दुसऱ्या शिक्षकाने म्हटले, आम्ही लाखो विद्यार्थ्यांना शिकवतो आहे, आम्हाला फ्रॉड म्हणणे म्हणजे आम्हाला अवमान करणे. विवाद वाढल्यानंतर अंजना ओम कश्यप यांनी एक्स म्हणजे ट्विटरवर सफाई दिली. त्या काय म्हणाल्या, माझ्या बयानाचा अर्थ असा नाही की सर्व युट्यूब टीचर्स फ्रॉड आहेत. माझा उद्देश फक्त काही सेन्सेशनल कंटेंट बनवणाऱ्यांना लक्ष करणे होता. पण हे सफाई पुरेसा आहे का? जर तुम्हाला फक्त काही लक्ष करायचे होते तर का तुम्ही संपूर्ण समुदायाला दो कौडी के म्हटले? जर तुम्हाला फक्त काही लक्ष करायचे होते तर का तुम्ही संपूर्ण समुदायाचा अवमान केला? आता आपण पाहूया सत्य काय. सत्य क्रमांक 1, अंजना ओम कश्यप यांनी युट्यूब टीचर्सला बडे फ्रॉड और दो कौड़ी के म्हटले. सत्य क्रमांक 2, हे बयान नीट पेपर लीक आणि सीबीएसईच्या अपयशावर चर्चेदरम्यान दिले गेले. सत्य क्रमांक 3, मुख्यधारा मीडियाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारले नाहीत. सत्य क्रमांक 4, युट्यूब टीचर्सने विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला. सत्य क्रमांक 5, लाखो विद्यार्थी आणि शिक्षक अंजना ओम कश्यप यांच्यावर विरोध करत आहेत. कोण फसवणूक करत आहे? कोण सत्य बोलत आहे? कोण विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे? तर उत्तर आहे, युट्यूब टीचर्स विद्यार्थ्याच्या बाजूने आहे. मुख्यधारा मीडिया विद्यार्थ्यांच्या बाजूने नाहीये. हे आहे सत्य. आजच्या या बातमीत आपण सत्य समजून घेतले. अंजना ओम कश्यप यांनी युट्यूब टीचर्सला फ्रॉड म्हटले, पण लाखो विद्यार्थी आणि शिक्षक म्हणतात हे न्याय नाही. तुम्हाला काय वाटते? युट्यूब टीचर्स फ्रॉड आहेत की सत्य बोलत आहेत? तुमचे विचार कमेंट सेक्शन मध्ये नक्की द्या. हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सत्य सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपण नेहमी सत्य बोलतो. धन्यवाद.